तुमच्याकडे अशा काही केसेस आहेत का की ज्याच्यामध्ये डायबिटीस ॲक्च्युली रिव्हर्स झाला आहे? हो आहेत ना, बरेच आहेत केसेस. आणि या गोष्टीवरच जो स्टडी डॉक्युमेंटेशनशिवाय आज आपण उभे नाही राहू शकत मेडिकल फील्डमध्ये. त्यामुळे आम्ही लास्ट 8 वर्षापासून डॉक्युमेंटेशन करत आलो आहे आणि बरेच पेशंट्सना रिव्हर्सल करता आलं. आणि ते बेसिक माइंडफुलनेस आणि जी विल पॉवर ज्याला आपण म्हणतो ना, ती 100% असणं गरजेचं आहे. विल पॉवरशिवाय नाही करतायत. तर कोणालाही आम्ही आधी विचारतो तुमची विल पॉवर किती आहे की डायबिटीज घालवायचं आहे. आणि हा मील सिक्वेन्स फॉलो करूनच खूप जणांची शुगर्स. आता आमच्याकडे एक 10वीची 10th स्टँडर्डची केस आलेली की फेब्रुवारीत तिची एक्झाम होती 10वीची फायनल एक्झाम्स. आणि नोव्हेंबर 2024ला डिटेक्ट झाला, म्हणजे 4 महिन्याआधी डिटेक्ट झाला. शुगर्स 300च्या वर गेले होते. आणि कोविडमध्ये सगळं ऑनलाईन स्कूल्स, ऑनलाईन फूड, सगळं ह्याच्यामुळे सिडेंटरी लाईफ झाल्यामुळे कुठेतरी डिटेक्ट झाला असेल. तिची आई स्वतः डॉक्टर आणि सगळे घरी पॅनिक झाले कारण 4 महिन्यात एक्झाम होती 10वीची. सो दे अप्रोच्ड आणि मग सगळं ॲनालिसिस करून सेम सिक्वेन्सवर तिनं आम्ही आणलं आणि 3 महिन्यात तिचा HbA1c 7च्या आसपास आला, 10.5 वरून. 10.5 होता. बापरे. आणि ते सगळे पॅनिक. आणि इवन वी वेअर लाईक, कारण या एजला सांभाळणं स्ट्रिक्ट तर सांगता येतच नाही दॅट टीनेजला की तुम्ही हे बंद करा ते बंद करा, कारण टँट्रम्स म्हणा किंवा त्यांचे चॉईसेस असतात. सो इट वॉज डिफिकल्ट, बट अगेन ॲज अ सेड विल पॉवर स्ट्रॉंग आणि सिक्वेन्सिंग. त्यामुळे तिचं HbA1c 10.5 वरून 3 महिन्यात 7 वर आला. आणि लकीली औषधं चालू करायची कुठे गरज नाही पडली. सो लाईफस्टाईल जिथे चेंज करायचं असेल तिथे औषधं लास्टला येणं गरजेचं आहे. औषधं ठीक आहेत, बट प्रिफर चेंजिंग, मॉडिफाईंग युअर लाईफस्टाईल ॲट द अर्लिएस्ट, देन लास्टला औषधं लागली तर तुम्ही घेऊ शकता. आणि तसंच एक 70 year old हे आहेत आणि त्यावेळेला त्यांना डिटेक्ट झाला. त्यात त्यांना पण आम्ही सिक्वेन्सिंग आणि हे सगळं सांगितलं. ते राहायला पुण्याला असल्यामुळे मिलेट्स त्यांना चांगले मिळाले. तर ही ऑल्सो कुड रिड्यूस अँड रिव्हर्स इज डायबिटीज इन 4 months. म्हणजे त्यांचा HbA1c आज 6 पॉईंटच्या खालीच आहे, 5.8 आहे. आणि इट इज कंटिन्युअसली स्टेबल ऑन 5.8. तसं आहे. आणि आता हल्ली जे औषध नवीन एक आलं आहे मॉन्जेरो, ओझेम्पिक, तर रिसेंटच आलं आहे ते ट्रेंड. तर प्रिस्क्रिप्शन्स पण बरेच चालू आहेत. तर तिथे कसं बॉटम लाईन तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनशिवाय कुठल्याच ह्याला तुम्हाला उत्तर नाही आहे. किती चांगलं औषध जरी आलं असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायलाच लागणार. कारण ते जे मेन 4 फॅक्टर्स आहेत डायबिटीजचे, जिथे इनकरेक्ट डाएट, लॅक ऑफ एक्सरसाइज, स्ट्रेस आणि स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होणं, ह्या 4ही फॅक्टरवर कुठलं इंजेक्शन किंवा औषध गोळी नाही आहे की मी गोळी खाल्ली माझा व्यायाम झाला, की इंजेक्शन घेतलं आणि माझं मील्स चेंज झाले. हे सगळे आपल्याला स्वतःलाच करेक्शन्स करायचे आणि सेल्फ मोटिवेटेड पाहिजे आपण. तर अशीच एक 23 वर्षाची ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मुलगी, ती डिटेक्ट झाला, वेट वाढलं होतं, त्यामुळे HbA1c 11 वर गेलेला त्याचा. आणि एक्सपेन्सेस पण खूप आहे, म्हणजे एक्सपेन्सिव्ह पण आहे इंजेक्शन. ते वन्स अ वीक असतं ना इंजेक्शन. हां, आणि टॅबलेट्स पण, मेटफॉर्मिन आणि हे सगळं दिलं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये ते पॅनिक झाले की एवढं इंजेक्शन आणि हे ते आम्हाला नको आहे. तर मग लाईफस्टाईल चेंजेस करायला तयार असेल तर मील सिक्वेन्सिंग. देन शी ऑल्सो गॉट फर्स्ट मंथमध्येच 4 kgच्या आसपास रिड्यूस झालं. शुगर्स स्टार्टेड कमिंग टू नॉर्मल. नाव शी इज हेल्दी, चांगल्या ह्याच्यात आहे. तर असे बरेच केसेस आहेत. इवन 13 वर्षाचं जसं मी सांगितलं, असे भरपूर मुलं आजकाल या एज ग्रुपची यायला लागले, जिथे मील डिस्टर्ब असल्यामुळे, कार्बोहायड्रेट्सवर डिपेंडन्सी जास्त असल्यामुळे शुगर्स, प्री डायबिटीज डिटेक्ट व्हायला लागलेलं आहे. तर त्यांना आम्ही तेच सजेस्ट करतो की तुम्ही फायबर आणि प्रोटीनवर जास्त लक्ष द्या. कार्ब्स जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढेच घ्या. उगीच तुमचं सिडेंटरी लाईफ असेल तर कार्ब्स कमीत कमी ठेवा, कारण प्रोटीनमधून पण तुम्हाला एनर्जी मिळणारच आहे, कॅलरीज मिळणारच आहे, बट बेनिफिट आहे की शुगर नाही स्पाईक होणार आहे. त्या एक गोष्टी आहेत. आणि IT इंजिनियर्सचं पण अशीच एक हे आहे, म्हणजे 10 वर्षापासून असलेला डायबिटीज एक आहे. त्यांनासुद्धा कन्व्हिन्सिंग नव्हतं की रिव्हर्स वगैरे काय होतं किंवा लाईफस्टाईलनी काय नाही, औषधं घ्यायलाच लागतात. कारण ट्रेंडच आहे की डिटेक्ट झाल्यावर औषधांवरती डिपेंडन्सी सुरू होते, कारण पॅनिक होतात लोक की अरे लगेच औषध सुरू करा, 300 आहे शुगर, घाबरायला होतं. दॅट इज नॉर्मल. बट आम्ही काय सांगतो की पॅनिक होऊ नका, थिंक अबाउट युअर लाईफस्टाईल. कुठेतरी
लाईफस्टाईल चुकीची झाली म्हणून हे सुरू झालं आहे. तसेच आमच्याकडे एक केस, इंटरेस्टिंग केस होती की 19 वर्षापासून डायबिटीज आहे त्या व्यक्तीला, आणि ही इज अ फूड इंडस्ट्रीमध्ये त्यांचा बिझनेस आहे, म्हणजे ढोकळा बनवतात, त्यांचं फॅक्टरी आहे ढोकळ्याची आणि सगळीकडे सप्लाय करतात. तर त्यांना 18 वर्षापासून डायबिटीज होता आमच्याकडे जेव्हा आले, आणि हाय डायबिटीज, ही वॉज ऑन इन्सुलिन 40 युनिट्स, 5 टॅबलेट्स दिवसभरामध्ये, आणि त्यांचं ड्रायव्हिंग असल्यामुळे ही स्टार्टेड डेव्हलपिंग कॅट्रॅक्ट होता. सो ही वॉन्टेड टू गेट ऑपरेटेड. तर ऑपरेशनच्या आधी आपण जसं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स होतात रुटीन, तर त्याच्यात त्यांची शुगर होती 480 फास्टिंग, आणि जेवल्यानंतर 507 होती. HbA1c किती असेल तुम्ही ऐकाल तर शॉक होईल, 19% होता, 19%. सो त्यांना रिचेक करायला लावलं की नक्की एवढं आहे का, तर तेवढंच होतं. देन वी ॲनालाइज एव्हरीथिंग की ते काय खात आहेत दिवसभरात, की एवढी शुगर्स विथ टॅबलेट्स आणि इन्सुलिन पण एवढी जाते. तर दिवसभरामध्ये सगळे कार्ब्स होते त्यांचे, सकाळपासून रात्रीपर्यंत, म्हणजे 99% कार्बोहायड्रेट इंटेक होता. तर कार्बोहायड्रेट शिफ्ट केले, कॉम्प्लेक्सवर आणलं, प्रोटीन्स वाढवले. सो 3ऱ्या महिन्यात 19वरून 8.5वर आला HbA1c, आणि मग 3ऱ्या-4थ्या महिन्यात त्यांचे दोन्ही कॅट्रॅक्ट झाले. त्यांची फॅमिली आणि सगळ्यांनी साथ दिली, त्यामुळे एवढा रिझल्ट आला. म्हणजे सायन्स एकीकडे आहे, पण आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत रिझल्ट नाही येत. तर आम्ही कितीही सांगून उपयोग नाही जोपर्यंत पेशंट करत नाही. सो विल पॉवर खूप स्ट्रॉंग पाहिजे, आणि फॅमिली सपोर्ट. बऱ्याच जणांकडे मेनू चेंज करायचा असेल तर फॅमिली कधी सपोर्ट, अरे ह्यांच्यासाठी हे करायला लागतंय, वेगळं करायला लागतंय. ते प्रॅक्टिकल पण आहे, पण कुठेतरी विचार करा आणि सपोर्ट द्या पेशंटला. डायबिटीजचा केअर गिवर जो असतो त्यांनी जर सपोर्ट दिला ना तर खूप चांगले रिझल्ट्स येतात पेशंटचा. जो आज त्या पेशंटचा 6 महिने 8 महिने झाले HbA1c 8वर मेंटेन आहे. त्यांची टॅबलेट्स बंद केले आहेत त्यांच्या डायबिटॉलॉजिस्टनी, फक्त इन्सुलिन आज 10 युनिट घेत आहेत. सो कुठेतरी आम्हाला असं वाटतं की हेच जर 15 वर्षाआधी त्यांनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जर विचार केला असता तर एवढी इंजेक्शनं आणि इन्सुलिन हे सगळं नसतं डिपेंड राहता आलं. आणि आत्ता पण ठीक आहे, वेल अँड गुड, पण असं वाटतं की त्यांची ॲटलिस्ट 10 वर्ष तरी वाढली असतील आयुष्याची. सो त्यांची फॅमिली इज हॅपी टुडे. त्यांचं पॅनिक सिच्युएशन गेलं आणि लाईफ इम्प्रूव्ह झाली. हेल्दी इटिंग उलटं चालू झालं त्यांचं, असं झालं आहे. तर अशा आणि बरेच केसेस आहेत. माझं एक पुस्तक पण आहे, त्याच्यात मी सगळे मेन्शन केलं आहे. इवन ॲक्शन प्लॅन मेन्शन केला आहे की तुम्ही गोल सेट करा की तुम्हाला शुगर रिव्हर्स करायची आहे का, तर गोल सेट करा. कुठेतरी डायरी बनवा, डायरीत लिहा की 4 महिन्यात मला माझी शुगर इथे आणायची आहे, आणि देन यू ॲक्ट ऑन इट. तर कुठेतरी आपण म्हणतो ना की युनिवर्स पण साथ देते. तर आपण आणि रोज जर ती डायरी बघितलीत ना, का आपण डिस्ट्रॅक्ट नाही होणार कधी. सो आधी ते ठरवा की मला मॉडिफाय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. सो यू विल बी एबल टू अचीव इट. जर कुठे तुम्ही मेन्शन नाही केलं तर तुम्ही स्वतःच विसरणार, डिस्ट्रॅक्ट होणार, अकाउंटेबल नाही राहत. मग तुमच्याकडे जेव्हा एखादे पेशंट येतात की आता प्री डायबेटिक आहे किंवा डायबेटिक आहे, तेव्हा तुम्ही त्यांना असं काही कालावधी देता का की इतके दिवस तुम्हाला मील प्लॅन्स माझे ऐकले पाहिजेत, 3 महिने 6 महिने, असं काही विशिष्ट पिरियड असतो का? 3 महिने तरी मिनिमम, कारण प्री डायबिटीज सुरू व्हायला किंवा डायबिटीज सुरू व्हायला कमीत कमी 6 महिने गेलेले असतात. इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये असतो, ॲक्च्युली डायबिटीज नसतो, इनिशियल इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. तर ते सॉर्ट आउट होऊन थोडंसं बॉडीला ट्रॅकवर यायला 2 महिने 3 महिने तरी लागतातच, कारण इट इज नॉट अ वन डे गेम. एक दिवसात सगळं नाही होणार आहे, आणि तुमचं पण फ्लेक्झिबिलिटी असते पेशंटची, आज होईल नाही होईल. त्यामुळे एक 90 डेजचा आम्ही त्यांना हे देतो की 90 डेजचा फ्रेमवर्क. कारण कुठलीही नवीन गोष्ट शिकायला 21 दिवस लागतात, आणि ती ॲज अ लाईफस्टाईल इम्प्लिमेंटला 90 दिवस जातात ती. आणि आपला HbA1c पण 90 दिवसांनी येतो जो रिपोर्ट आहे. आपला रेड ब्लड सेल पण 90 दिवसांनी नवीन तयार होतो. त्यामुळे आम्ही सांगतो की 90 दिवस हे फॉलो करा, म्हणजे तुम्ही ती ॲज अ लाईफस्टाईल इम्प्लिमेंट करायला चालू करा. नंतर मग आमची पण गरज नाही. यू विल लर्न ऑन युअर सेल्फ मोडवर जाल आणि आजारापासून लांब राहाल. छान, खूप मस्त. कारण मला असं वाटतं की रोग व्हायच्या आधीच आपण हे जर केलं ना तर फार बरं पडेल. आणि सध्या जे आपण बघतो कोविड नंतर विशेषतः की जीवनशैली बदलण्याला खूप महत्त्व आहे, म्हणजे ज्याला आपण वेलनेस म्हणतो. बरोबर आहे की रोग होऊच नाही आणि आपण सुदृढ व्हायला हवं, आपण निरोगी राहायला हवं आणि आनंदी राहायला हवं. बरोबर. तर हे सगळं एकत्र तुम्ही
मला असं वाटतं लोकांना मार्गदर्शन करताय. खूप छान तुम्ही आज माहिती सांगितलीत, कारण आपल्याला माहिती असतं कमी खायचं, पण नक्की किती खायचं असतं. म्हणजे पोळी आणि चपाती खा, भात खा, भाजी खा, म्हणजे काय आम्ही तेच खातो, पण तेच खातो, पण ते किती खाल्लं पाहिजे काय हे तुम्ही खूप छान सांगितलं. मला असं वाटतं खूप छान अशी माहिती दिलीत. योगा कसा करावा, प्राणायाम कसा करावा आणि कुठल्या 3 गोष्टी फॉलो केल्याने आपली जीवनशैली सुधारते. तर तुम्ही इकडे आलात त्याबद्दल थँक्यू खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकाला मिळाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.